तुम्ही असं म्हणताय की जर्सी ही गायच नाहीये आणि डुक्कर आणि गाढव यांच्या संयोगातून निर्माण झालेली तो प्राणी आहे असं तुम्ही म्हणताय. जेव्हा तुम्ही हे केलं, दावा केला, तेव्हा त्याला काही आधार आहे का? हे ज्ञान कुठून आलं? हे कोणी सांगितलं? म्हणजे स्वप्न वगैरे पडलं होतं की काय? नाही, तुमचा फार मोठा गैरसमज होत आहे. तुम्ही अशा प्रकारे या विषयाला गांभीर्याकडनं तसं नाही. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? त्याला विष आहे म्हणताय तर तुम्ही शेतकऱ्यांचं वाटोळ करताय ना. आता तुम्ही जर्सी गाईचं दूध जर विष आहे म्हणालात तर त्याचं अजून उत्पादन कमी होईल ना. कुठून आणायचं एवढं दूध? बंदी घालायला पाहिजे का या दुधावरती? जर्सी गाईच्या स्पीड असतं का नाही विचारा त्यांना. आमची जी आंदोलनाचा त्याच्या खाली तुमचं मत मांडलं, त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांनी कमेंट केले नंबर द्या आमच्याकडे. तुम्ही जरा शांत बसा, त्यांचं ऐकू द्या. आपण सन्मान केला पाहिजे. तुम्ही संस्कृती भांडणे परत शेतकऱ्याला मिळण्याचं प्रमाण. व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलताय का शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताय? तुम्ही व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्याचं सांगतोय ना. तुम्हाला शेतकऱ्याचं सांगतो मी. हात गाई शेतकऱ्याने गाय गणेश पाडेकर, गणेश पाडेकर नावाचा शेतकरी आहे. मिलिंद भाऊ ऐका ना, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. की आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवतो, परंतु आपण जी काही भाषा वापरणार मी एक लेख म्हणून समजून घेईन. परंतु तुम्ही टीव्हीवर जर काही बोललात तर मला आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि ते मी देते. सगळ्यात प्रथम जगे जे आहेत हे शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितलेल्या आहेत. हिंदुत्ववादी सरकार जरी असलो, आम्ही त्या सत्तेत जरी असलो तरी धर्माच्या नावावर कुणाची पिळवणूक करणे, शेतकऱ्यांची पिळवणूक करणे किंवा तुम्ही या गोष्टीचं भांडवल करून आज काय जर्सी गाय, उद्या काय आंबा, उद्या काय बायकांनी राजकारणात येऊ नये असं सांगतील. भारतीय बाई आणि विदेशी बाई हा फरक करणार आणि म्हणणार की नाही ती बाईच नाहीये, तो माणूसच नाहीये, तो विदेशाचा दुसरा प्राणी आहे. जेवढी संख्या सांगितली तेवढी ठीक आहे. बोला. मी बीफ खात नाही ना, पण हे बीफ खात नसताना ज्या परदेशात तुम्ही बीफ खातात तिथं आपली मुलं शिकायला पाठवता, तिथं त्यांना सदन करता. मग बिचारा शेतकऱ्यांना आपण का त्रास द्यायचा आहे? त्या गैरसमजातून शेतकऱ्याचं जे 2 पैसे मिळायचे धंदा आहे ना, जोडधंदा, तो धंदा धोक्यात येऊ शकतो. म्हणून मिलिंद भाऊंना हे विचारणं गरजेचं आहे. कुठून आणलं बाबा हे तुम्ही सगळं? संशोधन कुठं संशोधनाला गेला होता तुम्ही? हे सगळं मला सांगा. कोण शास्त्रज्ञ आहेत ते? अहो त्या शास्त्रज्ञाचं नाव तर सांगा. कोण शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी तुम्हाला सांगितलं की डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली? त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगा मला. तुमच्यासारख्या लोकांना त्यांनी सांगितलं. नाही मी तर पाठवतो, मला नाव तर सांगा. अहो मी प्रतिनिधी पाठवतो. कोण आहे ते पाठवतो. सांगा तरी. डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली हे सांगणारा कोण ज्ञानी होता? तो ज्ञानी कोण आहे सांगा म्हणलं महाराष्ट्राला. उगाच मला कोणीतरी सांगितलं ऐक्यू गोष्टीवरती चालणार नाही इथं. म्हणजे मग मी वाट पाहतोय. मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा. तुम्ही तर आता कार्यक्रमात सांगितलेलं नाहीये कोणी सांगितलं ते. माफी मागणार का? माफी मागणार का? माफी मागताय का? माफी कशाची मागायची? तुम्ही अफवा पसरवणारं वक्तव्य केलं. माफी मागायला नाही. मी जे बोलले सत्य बोलले. माझ्यावर तुम्ही केस करू शकता. मार्गदर्शन केलेलं आहे. कोर्ट आम्हाला वेड्यात काढेल ना. तुम्ही काय घेऊन आला ते म्हणे गाय, डुक्कर आणि गाढवापासून गाय, जर्सी गाय तयार करून आम्ही कोर्टाकडे घेऊन म्हणलं तर. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज थेट मुद्द्यावरचा मुद्दा तो म्हणजे गायींच्या संदर्भातला आहे. खरं तर गेल्या काही दिवसामध्ये गोरक्षकांच्या विविध कारवायांच्या नंतर त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया, क्रिया या सगळ्यावरून आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत. पण याच दरम्यान गोरक्षणाचं काम करणारे आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते असलेले मिलिंद एकबोटे यांनी एक दावा केला. मिलिंद एकबोटेंचं असं म्हणणं आहे की जर्सी गाय ही जर्सी गाय नाही, ती गाय नाहीच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डुक्कर आणि गाढव यांच्या संयोगातून निर्माण झालेला हा एक पशु आहे.
ते तिला गाय मानायला तयार नाहीयेत. जर्सी गाईच्या दुधात विष असतं असंही ते म्हणतायत. आणि त्याचबरोबर नपुसकतेला त्यांनी जोडलेला आहे जर्सी गाईच्या दुधासोबत. आणि त्यामुळे एक नवा वाद निर्माण झालाय. बरं, हा वाद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राज्यातले तमाम शेतकरी असे आहेत जे जर्सी गाईचं पालन पोषण करतात, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. कारण गोवंश हत्ती बंदी कायद्याच्या नंतर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर भाकड जनावरांचा मोठा प्रश्न आहे. जर्सी बैलांचं नेमकं काय करायचं हा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न आहे. काल याच्याबद्दलचं आंदोलन झालं शिवारमी शेतकरी संघटनेकडून नगरमध्ये. दुसऱ्या बाजूला गोरक्षकांकडून ज्या प्रकारची कारवाई केली जाते प्रायव्हेटली, त्याच्याबद्दल खरं तर खाटीक संघटना सातत्यानं आवाज उठवते की आमच्या व्यवसायावर परिणाम होतोय, आमच्यावर अन्याय होतोय. अजितदादा पवार यांनी त्यांची भेट घेतली, त्यांना शब्द दिला की बाबा तुमच्यावर अन्याय होणार नाही. त्यानंतर मिलिंद एकबोटेंनी त्याच्याबद्दल पुन्हा आक्षेप घेतला आणि अजित पवार यांना सुद्धा त्यांनी खडेबोल सुनवायला मागे पुढे ते पाहिलेले नाहीये. त्यामुळे हा सगळा वाद भविष्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी आता पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेला भाकड गोवंशांनी काय करायचं हा प्रश्न आहे. एका बाजूला खाटीक समाज तर आता म्हशींची सुद्धा कत्तल ते करायला तयार नाहीयेत. एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या सगळ्या मुद्द्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आजच्या या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आहेत. मिलिंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्यासोबत शिवारमी संघटनेचे अध्यक्ष असलेले दत्ता ढगे सुद्धा शेतकरी आपल्या सोबत आहेत. दत्ताभाऊ, तुमचंही स्वागत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील ठोंबरे या सुद्धा या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत. ताई, मी तुमचं सुद्धा स्वागत करतो. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. पण चर्चेची सुरुवात मला मिलिंद भाऊ तुमच्यापासून करायची आहे. मी जेव्हा तुमचा हा दावा वाचला, तुमचा बाईट पण ऐकला, खरं तर मी ऐकवणार होतो सगळ्यांना. तुम्ही असं म्हणताय की जर्सी ही गायच नाहीये आणि डुक्कर आणि गाढव यांच्या संयोगातून निर्माण झालेले तो प्राणी आहे असं तुम्ही म्हणताय. जेव्हा तुम्ही हे केलं, दावा केला, तेव्हा त्याला काही आधार आहे का? हे ज्ञान कुठून आलं? तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठाला विचारा. इट इज वेल नोन फॅक्ट. जर्सी गाय हिचे गुणधर्म आणि देशी गाय हिचे गुणधर्म याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जर्सी गायला सपाट पाठ आहे, देशी गायला उशिंड आहे. देशी गायला सूर्यकेतू ग्रंथी आहे. सूर्याची ऊर्जा खेचण्याची कुवत देशी गायीमध्ये आहे. जर्सी गायीमध्ये अशी कोणती क्षमता नाही. जर्सी गायचं वागणं कसं असतं, जर्सी गायला हँडल करताना शेतकऱ्यांना कसं काळजी घ्यावी लागते, आणि देशी गाय ही किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या शेतीच्या कामामध्ये उपयोगी पडते, याचा नीट तुम्ही विचार करा. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव अशोक इंगवले आहे. तो बिदाल या गावात राहतो, फलटण जवळ. तो म्हणाला देशी गायचं शेण सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, पण जर्सी गायच्या शेणाला पितळाची सुद्धा किंमत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इट इज वेल नोन फॅक्ट. जर्सी गायच्या दुधामध्ये हिस्टिडीन नावाचं विष असतं, हे सर्वांना माहिती आहे. आणि आज जो डायबिटीस वाढलेला आहे, सगळीकडे डायबिटीसचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, सगळे डायबिटीसने लोक ग्रस्त झाले आहेत. याचं खरं कारण जर्सी गायच्या दुधाचं सेवन हेच आहे. देशी गायचं दूध किती आरोग्यदायी असतं. देशी गायच्या दुधामध्ये प्रोलाइन नावाचं अमायनो ऍसिड आहे, अनेक जीवनसत्व आहे, अनेक असे घटक आहेत की त्याच्यामुळं पौष्टिकता वाढते आणि माणसाच्या शरीराला अत्यंत उपयोग होतो. देशी गायच्या दुधाला अमृताची उपमा दिली जाते. म्हणून जर्सी गायचं दूध पिणं सर्वथैव आरोग्य आहे, हे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पण मिलिंद भाऊ, मला एक सांगा, गाय ही डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून बनली, म्हणजे त्या जर्सी गायीला तुम्ही गाढव वर्गीय म्हणताय. ही जी जर्सी गाय आहे, जर्सी गाय हा जो प्राणी निर्माण झालेला आहे, हा काही वर्षांपूर्वी भारतात आलेला आहे विदेशातून. तो प्राणी जो आहे
तो तयार करताना डुक्कर आणि गाढव यांच्या एका विशिष्ट जातींचा संयोग करून ती प्रजाती निर्माण केलेली आहे. आणि ती कोणी सांगितलं तुम्हाला? हे कोणी सांगितलं? स्वप्न वगैरे पडलं होतं की काय? नाही, तुमचा फार मोठा गैरसमज होतोय. तुम्ही अशा प्रकारे या विषयाला गांभीर्याकडनं तसं नाही. जेव्हा तुम्ही वैज्ञानिक गोष्ट एखादी मांडता तेव्हा त्याला आधार लागतो. राहुरी कृषी विद्यापीठात मी जाऊन आलेलो आहे. राहुरी कृषी विद्यापीठ जाऊन आलात म्हणजे काय? जाऊन आलात म्हणजे काय? म्हणजे नाही, जाऊन आलात म्हणजे त्याचा काही रिपोर्ट असेल, त्याच्या कुठल्या रिपोर्टच्या आधारे, कुठल्या संशोधनाच्या आधारे ते सांगावं लागेल ना. चर्चा झाली वेल नोन फॅक्ट साहेब. म्हणजे करता काही मी काय तुम्हाला काय नवीन काही अजब संशोधन सादर करत नाहीये. सगळ्या जगाला माहिती असलेली गोष्ट आहे ही. जर्सी गायच्या तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? उद्या जर समजा जर्सी गायच्या दुधाचं इतके मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते, दत्ताभाऊ येतो तुमच्याकडे, तुम्ही जर त्याला विष आहे म्हणताय तर तुम्ही शेतकऱ्यांचं वाटोळ करताय ना. शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे तो. नपुसकता येते हे कुठल्या आधारावर आहे मला सांग? त्याला काहीतरी रिपोर्ट असेल, काहीतरी आधार असेल ना. तुम्ही जेव्हा म्हणता जर्सी गायचं दूध हे नपुसकता निर्माण करतं, त्याला काहीतरी वैज्ञानिक आधार असेल ना. वैद्यकीय तज्ञाला विचारा की डायबिटीसमुळे नपुसकता येते का नाही माणसाला. कुठला तज्ञ सांगा ना. असं कुठल्याही रॅन्डम तज्ञाला कसं विचारा? तुम्ही तज्ञ सांगा, बाबा फलाना तज्ञ आहे, त्यानं सांगितलंय, त्यानं संशोधन केलंय. सर्वसामान्य लोकांना माहिती असलेलं ज्ञान आहे. लोकांना आज पाहिजे ते दूध मिळत नाहीये. कारण लोक दुसरा पर्याय नाही म्हणून जर्सी गायचं दूध पितात. प्रत्येक डॉक्टर सांगतो की तुमच्या लहान मुलाला जर्सी गायचं दूध देऊ नका, म्हशीचं द्या. आज देशी गायचं दूध मिळत नाही. हा देशी गायचं दूध मिळत नाही हा मुख्य मुद्दा आहे. आणि देशी गायींची कत्तल झाली हा मुख्य मुद्दा आहे. आणि देशी गायींची कत्तल राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे झाली, पोलिसांच्या लबाडीमुळे झाली, कसायांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे झाली, कायद्याची पुढे अंमलबजावणी नाही म्हणून झाली. हे लक्षात ठेवा. मशीनला कापल्या जात आहेत. कायदा हा पायदळीत पुरवला जातो. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यामध्ये म्हणलेलं आहे कोणतीही गाय, कोणताही बैल, कोणताही वासरू कापता येणार नाही. तरी सर्रास कत्तली चालू आहेत, सर्रास बेकायदेशीर कत्तलखाने चालू आहेत. आणि म्हशींच्या बाबतीत म्हणलेलं आहे दूध घेणारी म्हैस, पुनरुत्पादनक्षम म्हैस, शेतीला उपयोगी पडणारी म्हैस कापता येणार नाही. परंतु इथं पाड्या, रेड्या सगळ्या कापल्या जातात. सर्व प्रकारे कायदा धाग्यावर बसवला जातो. त्यामुळे दुधाचं उत्पादन हे देशातलं कमी झालेलं आहे. या देशामध्ये सध्या फक्त 14 कोटी लिटर दूध तयार होतं असं बच्चू कडू यांनी विधानसभेत सांगितलं होतं 2 वर्षापूर्वी. आणि या देशाची रोजची गरज 70 कोटी लिटरची आहे आणि 56 कोटी लिटरची भेसळ होते. म्हणून सगळं रोगराई वाढली. आता तुम्ही जर्सी गाईचं दूध जर विष आहे म्हणालात तर त्याचं अजून उत्पादन कमी होईल ना. कुठून आणायचं एवढं दूध? मग काय आता दूध जर्सी गाईच्या दुधावर बंदी घालावी लागेल. मग जर जर्सी गाईचं दूध विष असेल तुमच्या म्हणण्यानुसार, हे काय माझ्या म्हणण्यावर जग चालत नाहीये. मग विष प्यायला मग सरकार, मग तुमचं म्हणणं आहे का बंदी घालायला पाहिजे? बंदी घालायला पाहिजे का या दुधावरती? जर्सी गाईच्या हिस्ट्री नसतं का नाही विचारा त्यांना. जर्सी गाईच्या पटतंय काय तुम्हाला? शेतकरी स्वतः आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, दत्ताभाऊ बोला. सर, मला काय वाटतंय हे या पद्धतीने चर्चा पुढे गेली तर कदाचित मजा येईल, आरडाओरडा होईल, पण मूळ विषय बाजूला राहील. मला वाटतं मूळ विषयावरती चर्चा व्हावी. डुक्कर आणि गाढवापासून जर मूळ मुद्द्यावर बोलू. हा, जर डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली असं म्हणणं अनसायंटिफिक आहे, कोणालाही कळेल. म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या असं प्रॅक्टिकली त्यांचा संयोग करून म्हणजे जे शब्द वापरले त्याच्यावरून जे दिसतंय तर ते वैज्ञानिक दृष्ट्या मला खरं नाही वाटत. पण ते जे बोलतायत की ती एक प्रकारे राजू शेट्टी साहेबांचं जे म्हणणं आहे की फक्त देशी गाई जी आहे तर तिच्यासाठीचा कायदा अधिक कडक करा, देशी गाईच्या गोहत्येचा, आणि जर्सी गाईला त्यातनं सूट द्या. याला त्यांच्या मुद्द्या, त्या राजू शेट्टी साहेबांच्या मुद्द्याला समर्थन देणार आहे त्यांचं स्टेटमेंट. त्या अर्थाने बघितलं तर हे जर काहीच नाही. बघा, देशी गाईच्या तर आता त्यातला दुसरा त्यांचा मुद्दा असा होता की सर्रास कत्तली होत आहेत, हे होत आहे. आता ही जग जाहीर आहे की
आता जगात आपण 2 नंबरला गेलोय बीफ एक्सपोर्ट मध्ये. सर्रास कत्तली होत आहेत, एक्सपोर्ट होत आहे. केंद्रात हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. तुम्ही त्यांची ओळख करून देताना सांगितलं की ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत एकबोटे साहेब. तर हिंदुत्ववाद्यांचं सरकार असताना देशातलं बीफ एक्सपोर्ट जगात आपण जर वरती नंबर चाललाय आपला, तर ते सरकारनं करायला पाहिजे काहीतरी त्याच्यावरती कडक उपाययोजना. मुळात होतंय काय, सरकारनं काय करायला पाहिजे ते सरकार करत नाही. आणि जसं कुणीतरी एखादी प्रायव्हेट आर्मी तयार करतं स्वतःसाठीची, त्या पद्धतीनं एक प्रायव्हेट ग्रुप्स, गोरक्षा दल नावाने, नुसतं बजरंग दलच नाही, असे अनेक ग्रुप आहेत जे अलायन्स आहेत हिंदुत्ववाद्यांशी नाही आहेत, परंतु गाड्या अडवणं, त्या गाडी अडवल्यानंतर पोलीस स्टेशनला न्यायला आत्ता लागलेत. अगोदर मांडवली होते. कालच्या आमच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र टाइम्सनं जी महाराष्ट्र टाइम्स थांबा मिलिंद ऐका बाकीच्यांचं पण ऐका, काहींना पण मी विचारणार आहे. आमची जी व्हिडिओ आंदोलनाचा त्याच्या खाली शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या, तुमचं मत मांडलं त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांनी कमेंट केले की दत्ता नंबर द्या आमच्याकडे. तुम्ही शांत ऐकू द्या. आपण सन्मान केला पाहिजे. तुम्ही संस्कृती मला पूर्ण करू द्या. मी भांडण्यासाठी नाही आलो, मी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी. प्लीज मी येतो तुमच्याकडे. मिलिंद भाऊ प्लीज थांबा. मला सामान्य शेतकऱ्याची जी बाजू आहे ती मांडू द्या. आमच्या आंदोलनानंतर जे व्हिडिओ सोशल मीडियात गेले त्यात खाली कमेंट्स आहेत लोकांच्या की काल नेवासा फाटा इथं आमची गाय अडवली, बजरंग दलवाल्यांनी पैसे घेतले, दत्ता ढगेंचा नंबर द्या. कालच्या आमच्या आंदोलनात एक आले फाट्यावरनं शेतकरी आला होता. ऐका पूर्ण करू द्या हो साहेब, ऐका ना. मिलिंद ऐका तरी त्यांचं सगळं, तुमचे एवढे दावे ऐकले ना आम्ही सगळे. थांबा ना, त्यांचं पण ऐका. शेतकऱ्याचा आवाज ऐकला पाहिजे आपण. गणेश पाडेकर नावाचे एक शेतकरी आळे फाट्यावरनं संगमनेरला आंदोलनाला आले होते, कारण की त्या भागातले सगळे जनावर इथे आमच्या संगमनेरच्याच गोशाळेला येतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांच्याकडच्या 11 गायी गोशाळेत जमा केल्या होत्या पकडून, आणि त्या जमा केल्यानंतर एक 8 दिवसांनी ते बघायला गेले तर 3च गायी शिल्लक होत्या, 8 गायी गायब होत्या. त्यांना त्याच्यावरती उत्तरच मिळालं नाही. मग गेल्या 8 दिवसात माझा अजिबात विश्वास बसत नव्हता की अगोदर लोक चर्चा करायचे की ह्या पद्धतीनं हा धंदा आहे गोरक्षण, हा काही धर्माचा मुद्दा नाही. मला खोटं वाटायचं ते, कारण की गावातले आमचे शेतकऱ्याचे पोरं गाड्या अडवतायत, ते पकडतायत आणि ते प्रामाणिक आहे, मला माहिती आहे, त्यांच्या हेतूत काही शंका नाही. पण जसं काय मला एकाने कोर्ट केसचं एक डॉक्युमेंट पाठवलं की कोर्टात निकाल लागलाय की शेतकऱ्याला गाई द्या, सॉरी बैल होते ते व्यापाऱ्याचे, शेतकरी नाही व्यापाऱ्याचे बैल होते, ते परत द्या म्हणून कोर्टाने निकाल दिला. तो व्यापारी तिथे गेला तर ते बैलच उपलब्ध नव्हते. तर गोशाळेत गेलेलं जनावर परत शेतकऱ्याला मिळण्याचं प्रमाण. व्यापाऱ्याच्या बाजूने बोलतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलतोय? तू व्यापाऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचं सांगतोय ना, तुम्हाला शेतकऱ्याचं सांगतो मी. आज गाई त्या शेतकऱ्याच्या गाय गणेश पाडेकर, गणेश पाडेकर नावाचा शेतकरी आहे. मिलिंद भाऊ ऐका ना, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या ना. त्यांचं म्हणणं ऐका, मला रुपालीताईंना चर्चेत आणायचंय. हे जे गाई पकडणारे जे गोरक्षक इथे गोठ्यातून बोलतायत मिलिंद भाऊ, कुठल्या एसीच्या ऑफिस मधून बोलत नाही, गोठ्यातूनच बोलतायत थेट. मिलिंद भाऊ ऐका, या गाई माझ्या घरच्या ऐका मिलिंद भाऊ ऐका ना. हा, तर आता यातल्या एका गाईचं नाव बबडी. आपण बबड्या कोणाला म्हणतो? शेतकऱ्याला गोप्रेम शिकू नका, गोसेवा शिकू नका. शेतकऱ्या इतकं गायीवरती प्रेम कुणी करत नाही. त्याच्या रक्तात, त्याच्या जीन्स मध्ये, त्याच्या डीएनए मध्ये गायीवरती प्रेम करणे. परंतु शेतकऱ्याच्या गाया अडवायच्या म्हणजे मोठं रॅकेट आहे असं माझ्या गेल्या 8 दिवसात आंदोलनाच्या अगोदर जेवढे पुरावे लोकांनी दिले त्याच्यावरून लक्षात आलं की आपण म्हणतो मोडस ऑपरेंडी कशी बघा. गाडी अडवायची, गाडी अडवल्यानंतर पोलीस स्टेशनला न्यायची, एकबोटे साहेब म्हणाले तसं एकदम बरोबर आहे. परंतु संगमनेर मध्येच बाळासाहेब थोरात इतके वर्ष मंत्री राहिलेत, त्यांच्या मुलीला केस नोंदवायला 2 दिवस बसावं लागलं होतं रस्त्यावरती. आमचा एक अनिकेत घुले नावाचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर हल्ला झाला, 4 महिने झालेत, अजून केस नोंदवली नाही, फक्त एनसी पोलिसांनी घेतली. पोलीस पटकन केस नोंदवत नाहीत, परंतु ही गाडी पोलीस स्टेशनला गेली की 2 मिनिटाच्या आत केस नोंदवली जाते. तोपर्यंत मोबाईल त्या पोराला परत हातात देत नाही जो ड्रायव्हर असेल त्याला. केस नोंदवल्यानंतर गाई लगेच गोशाळेत जातात. तिथून गोशाळेत गाई गेल्यानंतर ठीक आहे, तुमचं म्हणणं कळलं.
दत्ताभाऊ तुमचं असं म्हणणं आहे की गोरक्षणाच्या नावाखाली एक प्रकारचं रॅकेट चालवलं जात आहे, अशा प्रकारचा आरोप तुम्ही केलेला आहे. ऍडव्होकेट रुपालीताई पाटील आपल्या सोबत आहेत. रुपालीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, सामान्य गोरक्षक असणाऱ्या गावातल्या खेड्यापाड्यातल्या संघटनेचे काही लोक तुमच्याकडे आले. हा ठीक आहे, मी येतो, दत्ताभाऊ येतो तुमच्याकडे. रुपालीताई, काय अजितदादांकडे या लोकांनी येऊन आपली व्यथा मांडली. हिंदू खाटीक संघटनेचे काही लोक आले होते. काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं? गोरक्षणाच्या नावाखाली काय सुरू आहे असा त्यांचा आरोप होता. हिंदुत्वादी संघटना जरी असल्या, मी जन्माचे हिंदू आहोत, परंतु आपलं राज्य संविधानाने चालतं. आता थोडस माझी मिलिंद भाऊ एकबोट्याने विनंती आहे की आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवतो, परंतु आपण जी काही भाषा वापराल मी एक लेख म्हणून समजून घेईन, परंतु तुम्ही टीव्हीवर जर काही बोललात तर मला आपल्याला प्रतिउत्तर द्यावं लागेल आणि ते मी देते. सगळ्यात प्रथम जगे जे आहेत हे शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितलेल्या आहेत. तुम्ही कोणाला घाबरत नाही, तुमची शक्ती बघायची नाहीये, प्लीज थांबा. आणि नाही बोलण्यात सन्मान ठेवू आपण एकमेकांचा. सगळ्यात महत्वाचं, दत्ताभाऊ डगे हे शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितलेल्या आहेत आणि ही तितकीच खरी बाब आहे की गोरक्षणाखाली सुद्धा खंडणी वसूल करणे, हप्ते गोळा करणे हे प्रकारे त्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ही सत्यता आहे. त्याच्या केसेस, संगतमतानी झालेल्या केसेस, या सगळ्या तुम्हाला ज्या दत्ताभाऊंनी सांगितलेल्या, इट इज अ फॅक्ट. तुम्ही धार्मिक याच्यावर इमोशनल करून या गोष्टी करू शकत नाही. आता डुक्कर आणि गाढव याच्यापासून जो काही जर्सी गाय घेण्याचा थांबा ना मिलिंद, प्लीज थांबा ना, त्यांचं म्हणणं ऐका ना प्लीज. भिडे साहेबांनी मिलिंद भाऊ ऐका ना, ऐकायला घ्या. तुम्ही आमच्या मिलिंद भाऊ येतो ना तुमच्याकडे, तुमचं म्हणणं जे काही असेल ते सांगा ना तुम्ही. नंतर तुमच्याकडे आल्यावर तुम्ही मांडा ना, तुम्हाला पुरेसा वेळ देतो. तुम्ही झालं माझं बोलणं म्हणेपर्यंत तुम्हाला वेळ देतो. ओके, आणि गाढवापासून जर्सी गाय जे म्हणतायत याला सायंटिफिक कुठलाही पुरावा नाही. हे कसं झालं की माझ्या लावलेल्या झाडाचे आंबे खा म्हणजे तुम्हाला मुलं होतील. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या, विनाकारण जर, कारण का कुठलंही सरकार कितीही हिंदूवादी असू द्या, नाही अजून कुठलं वादी असू द्या, त्याला संविधानाने चालवावं लागतं. कोणतरी म्हणणार मी हिंदू आहे, कोणतरी म्हणणार मी मुस्लिम आहे, त्याच्यावर राज्य चालत नाही. आणि जे काही गोरक्षणाच्या बाबतीतले कायदे असतील, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतले कायदे आहेत, ते कायद्याने चालणार. आणि या जनावरांपेक्षा निश्चितच माणसांना महत्व आहे. त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणी काय नाही, त्याच्यावर माननीय अजितदादांनी सांगितलं की जे कायद्यानुसार अयोग्य आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हिंदुत्वादी सरकार जरी असलो, आम्ही त्या सत्तेत जरी असलो तरी धर्माच्या नावावर कुणाची पिळवणूक करणे, शेतकऱ्यांची पिळवणूक करणे किंवा तुम्ही या गोष्टीचं भांडवल करून आज काय जर्सी गाय, उद्या काय आंबा, उद्या काय बायकांनी राजकारणात येऊ नये असं सांगतील किंवा अजून काही सांगतील. खरं तर आपण आज 21व्या शतकात राहतोय का आपण हे प्रॉब्लेमॅटिक विषय क्लिअर करतोय, तयार करतोय. आणि काय झालेलं आहे, जे आमचे वरिष्ठ लोक आहेत ना ते जाणीवपूर्वक मला वाटतं हे अशी वक्तव्य टाकतात. त्याच्यावर मग आपलं डिबेट होतं ही चांगली गोष्ट आहे. परंतु गोरक्षणाच्या नावाखाली जे काही गैरप्रकार चालतात त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. फोन करून सांगायची गरज नाही. 72 जनावर आहे, ती जनावरांचे काय नियोजन लावलं आज लक्षात द्या. जशी देशी गाय, गीर गाय, बऱ्याच गायींच्या वेगवेगळ्या जाती आहेत. जे जर्सी गायचं दूध ती खाताना गवत आणि बाकीची जी काही शेतकऱ्यांना जे खाद्य लागतं तेच देतात ना. हा ठीक आहे, काहींना मिलिंद एकबोटे काकांना जर्सी देशी गाय आवडत असेल, त्याच्यामध्ये दुमत नाहीये. देशी गाय हे लहान मुलाला देण्यासाठी पौष्टिक चांगलं याच्यासाठी म्हणणं योग्य आहे.
शेती जी होती सेंद्रिय खतानी करावी इथपर्यंत योग्य. म्हणून भारतीय बाई आणि विदेशी बाई हा फरक करणार आणि म्हणणार की नाही ती बाईच नाहीये, तो माणूसच नाहीये, तो विदेशाचा दुसरा प्राणी आहे. हे लक्षात घ्या. त्यांच्याही घरात डॉक्टर आहेत. आता ते का असं बोलतात मला माहित नाही, परंतु ही विधानं त्यांची चुकीची आहेत. विचार करा स्वित्झर्लंड मिलिंदजी एक प्रश्न आहे. शेतकरी आपल्या सोबत आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यातनं भाकड जनावरांचा जो प्रश्न, भाकड गोवंशाचा जो प्रश्न निर्माण होतोय, शेतकऱ्याला त्या सगळ्या जीवांना सांभाळणं अवघड होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं अर्थकारण धोक्यात आलेलं आहे. मला सांगा, एखादी भाकड गाय असेल किंवा जर्सी याच्यापासून झालेल्या बैलाचा किती प्रश्न मोठा आहे तुम्हाला माहिती आहे. जर्सी गायीपासून जर गाय कालवड झाली तर तिचं दूध उत्पादनासाठी तिचा वापर होतो. जर तो बैल जन्माला आला समजा तर त्या बैलाचं करायचं कारण का शेतीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकत नाहीये. हा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न तुम्ही समजून घेणार आहात की नाहीये? नाही, आम्ही ते ऐकणारच नाही असं कसं चालेल? इथं शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. द्या उत्तर द्या. देऊ शकतो. द्या ना, द्या उत्तर द्या. तो त्याच्यासाठी तर बोललो तुम्हाला. ऐका भोळे साहेब, ऐका. बघा लक्षात ठेवा की संविधानामध्ये 48 नंबरचं कलम आहे आणि त्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे गाय, बैल, म्हैस या जनावरांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने कायदा करावा. म्हणून गोरक्षणाचा कायदा केलेला आहे. गोरक्षणाचा कायदा अंमलात आल्यापासून दरवर्षी पशूंची संख्या कमी होते. याचा अर्थ कसाई पूर्णपणे बेकायदेशीर वागतात. एकाही कसायाला आजपर्यंत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे शिक्षा झाली नाही. याचा अर्थ पोलीस कसायांना मदत करतात म्हणा किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी आहेत. आणि राज्यकर्त्यांचा धाक जो पाहिजे प्रशासनावर तो नसल्यामुळं जनावर आमची दरवर्षी कमी होत आहेत आणि भेसळीचं दूध आम्हाला प्यावं लागतंय. आता तुमचं जे म्हणणं आहे भाकड गायचं काय, तर आमच्या तत्वज्ञानाप्रमाणे, आमच्या ज्ञानाप्रमाणे देशी गाय, देशी बैल यांचं शेण आणि त्यांचं मूत्र हे खरं प्रॉडक्ट आहे आणि देशी गायचं दूध हे बाय प्रोडक्ट आहे. ते बरोबर आहे. काय करायचं? देशी गाय प्रश्नच नाहीये. देशी गाई बद्दल सगळ्यांना धार्मिक प्रेम असण्याचं कारण नाही. धार्मिक तर प्रेम आहेच हो, पण ती उपयुक्त पशु आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये. तुम्ही ते गल्लत करू नका. कोणतीही धार्मिक गोष्ट बोलत नाहीये, मी वैज्ञानिक गोष्ट सांगतोय. दोन्ही सांगतो तुम्हाला. पण प्रश्न असा अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. सर मी 1 मिनिट फक्त विचारतो. काय अडचणी सांगतो प्लीज जरा शेतकऱ्याचं ऐका ना, शेतकऱ्याचं काय म्हणणं. काका प्रश्न असा आहे माझा साधा, की आता काय झालंय म्हणजे तुम्हालाही संवेदनशीलपणे तुम्ही ऐकलत ना, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्हाला मी सांगतो आता रोजची गावागावातली परिस्थिती काय आहे. जर्सी गाईला गोरं जर झालं तर ते गोरं झाल्यानंतर त्याला दूध पाजावं लागतं कमीत कमी 2 महिने, तर ते जगतं. 2 महिन्याच्या आत त्याला दूध पाजायचं बंद केलं तर ते जगत नाही, कारण की ते चारच खात नाही. तोपर्यंत चारा चघळतं, वाटतं ते खाते पण ते काही खात नाही व्यवस्थित. दूध पाजल्याने ते जगत नाही. शेतकऱ्याला आता दुधाला जो काही भाव मिळतोय ना, तर त्याच्यात शेतकऱ्याला सध्या खिशात 1 रुपया येत नाही. त्याच्या दुधाचे सगळे पैसे जवळजवळ ते पशुखाद्य, जनावरांची औषधं, मल्टीव्हिटॅमिन्स या सगळ्यात निघून जातात दुधाचे पैसे. आणि मग होतं काय, शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे, मग स्वतः मारायचं, फाशी घ्यायची का त्याला दूध न पाजता स्वतःला जगण्यापुरते पैसे मिळवायचे. मग जशा समाजात अनेक प्रवृत्ती आहेत तसे शेतकरी माणसाचे आहेत. काही लोक दूध पाजत नाहीत पहिल्या दिवसापासून, उपाशी मरतं ते जनावर. ज्या वासराला जन्म झाला म्हणून त्या गाईचं दूध शेतकऱ्याला मिळायला लागलं. तुम्हाला काय होतंय, तुमचं होतंय काय, तुम्ही पूर्ण ऐकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या सोयीचा मुद्दा ऐकता. अशी चर्चा कशी होईल? जसं तुमचं आम्ही ऐकतोय ना, तसं तुम्हाला सुद्धा यांचं ऐकावं लागेल. मी येतो ना, तुमच्याकडे वेळ देतो ना, मी देतो ना तुम्हाला वेळ. मी तुम्हाला म्हणालो का तुम्ही बोलायचं नाही म्हणून? त्यांचं ऐका, त्याच्यावर बोला. तर मुद्दा असा आहे काका, की काही गोरे मारतात प्रत्येक गावात. आता ती वस्तुस्थिती आहे, त्याला मी काही करू शकत नाही. की अशा
रस्त्यांना जागा झाल्यात का जिथं मेलेलं जनावर लोक आणून टाकतात. जनावर म्हणण्यापेक्षा प्रामुख्यानं गोरे. आता हे मोयलेले गोरे टाकल्यावर ते सडतात, तिथंच प्रचंड दुर्गंधी सुटते, पर्यावरणाचं प्रचंड ऱ्हास आहे. आणि ते दूध पाजत नसताना जनावर जेव्हा ओरडून ओरडून मरतं ना, तर त्या शेतकऱ्याला प्रचंड मानसिक त्रास होतो. तो काही निर्दयी नाहीये, त्याला दारात जनावर मारताना दिसतंय आणि फार आनंद होतोय असं. तर हे जे पुढे सडलेले जे जनावर आहेत, पाऊस पडला की पाणी वाहत जातं नद्यांमध्ये, ओढ्यात, नाल्यात, विहिरींमध्ये ते पाणी जातं. तेच पाणी आम्हाला परत प्यायला येते. म्हणजे आरोग्याचा एकदम भयानक प्रश्न या सगळ्यात निर्माण होणार आहे शेतकऱ्याच्या. त्याच्यात आता दुसरे सांगतो तुम्हाला मानवी प्रवृत्ती. काही शेतकरी काय करतात, दूध पाजतात काही दिवस, गोशाळेवाले घेत नाहीत. आता जनावर तुम्हाला सांगतो मी, त्यांच्याकडे जागा फुल झाल्यात, कारण की संगमनेर सारख्या तालुक्यात एका महिन्यात 5,000पेक्षा जास्त जर्सी गोरे जन्माला येतात आणि इथल्या गोशाळेची क्षमता 3,000 पण नसेल. कुठे ठेवणार आहेत एवढे गोरे? आता हे जे गोरे आहेत, मग काही शेतकरी दूध पाजतात थोडे दिवस, जरा चारा खायला लागले की त्यांना डोंगराला नेऊन सोडतात, कोण रस्त्यात नेऊन सोडतं. आमच्या संगमनेरमध्ये एक दिवस रात्रीची पिकअप भरून आणली त्यांनी, ते जानता राजा मैदान म्हणून एक मोठं ग्राउंड आहे शहराच्या मध्यवर्ती, तिथं सोडून दिलं, पळून गेले पिकअप घेऊन. कारण की करणार काय, कोणीतरी सांभाळेल भाऊ यांना, घरी कुठं मरू द्या. आता त्याच्यानंतरची परिस्थिती, आता हे छोटे गोरे आहेत, हे जे डोंगराला सोडलेत लोकांनी, आमच्या इथं शिरापूर नावाचं गाव आहे एक संगमनेर तालुक्यात, त्या शिरापूरच्या डोंगराला लोकांनी आणून सोडले. त्या डोंगराच्या पायथ्याला एक गोसावी कुटुंब आहे. त्या मायमाऊलीला दाखवलं नाही, ते गोरे अन्ना वाचून म्हणजे दुधा वाचून ओरडत होते, कारण की चारा भरपूर आहे खायला आता पावसामुळे, परंतु दूध मिळत नव्हतं. त्या माऊलीनं विचार केला की आपल्याला काही नाही, डेअरीला दूध गेलं तरी चालेल, तिनं ते घरी आणले, त्यांना अर्धा लिटर करून दूध पाजते, ते जगवते. असे पण शेतकरी आहेत. म्हणजे तुम्हाला मी जे सांगत होतो पूर्ण ऐका ते यासाठी. आता पुढे काय झालं, हे मोठे होतील, मोठे झाल्यानंतर हे शेतीच्या कामाचे नाहीत, उन्हात गेले तर लगेच धापा टाकायला सुरुवात होते, पण ताकद काय कमी नाहीये यांना. ज्यावेळेस हे काय पूर्ण करतो, शेवटाकडे तर हे वळू तयार होतील गावागावात. पूर्वी गावात एक वळू असायचा देवीला सोडलेला, तो अख्ख्या गावाला हैराण करून सोडायचा. आता हे गावात वळूंचे कळप तयार होतील साहेब, शेतात पीक येणार नाही. कोकणातली शेती वन्य प्राण्यांमुळे, उत्तर प्रदेशमध्ये हा प्रश्न निर्माण झाला. सांगतो साहेब मी, उत्तर प्रदेशमध्ये आहेच तो, पण तिकडे जाण्याच्या अगोदर कोकणातला शेतकरी का शेती सोडून पळालाय? कारण की गवे आणि माकडं, त्याच्यामुळे शेतीत काही येतच नाही. तो बिचारा मुंबईत जाऊन पोट भरतोय. विदर्भातल्या शेतकऱ्याला असा पर्याय नाही काही, त्यामुळे तो फाशी घेतोय, आत्महत्या करतोय. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती आता या सगळी असंच चालू राहिलं तरी येईल. भाकड जी गाई आहे, त्या भाकड गाईचं जर सांभाळायची वेळ आली तर खर्च फार मोठा आहे जर्सी गायला सांभाळण्याचा, तिचा औषधोपचाराचा, चाऱ्याचा. तिला जर सांभाळावं लागलं तर मिलिंद भाऊ माहित नाही का? मिलिंद भाऊ मला सांगा ना, एक मिनिट तुम्ही जो भाकड गाईचा मुद्दा मांडला ना, हे मिलिंद भाऊ सांभाळतात भाकड गाई, ते सुद्धा लोकांना आवाहन करतात, आम्हाला पैसे द्या, आम्हाला मदत करा आणि आम्हाला एक जनावर जगवायचंय. किती अवघड आहे सांगा ना मिलिंद भाऊ तुम्ही, एक जनावर जगवणं किती अवघड आहे. बडेसाहेब लक्षात ठेवा, ही जी समस्या आहे ती समस्या खरी आहे, परंतु समस्येचं उत्तर जनावर कत्तलीसाठी कशाने देणं हे नाहीये. अजिबात नाही, बरोबर आहे, सहमती मी तुमच्या. मला पूर्ण करू द्या. तुम्ही जे म्हणताय तेच मी म्हणतोय, फक्त मला पूर्ण करू द्या. तर पूर्ण करू द्या. ही जी भाकड गाई आहे, ती भाकड गाईचा सांभाळण्याचा खर्च मोठा आहे, ती काढता येत नाही. शेतकऱ्याला नवीन दुपटी गाई घेता येत नाही. भाकड गाई काढून शेतकरी नवीन दुपटी गाई घेतो आणि तिच्यावरती परत त्याचं चक्र चालू होतं. परंतु मग भाकड गाई सांभाळायला लागल्यामुळं, नवी गाय घेताना आल्यामुळं, आता जी गाई बाजारात 1 लाख रुपयाला जात होती का, शेतकरी एकमेकांना लाख रुपयापर्यंत विकत होते. मांडीवर आलेली म्हणजे आता जिला वासरू होणार आहे, तिचे 9 महिने भरत आलेत गाईचे, तर त्या गाईची किंमत आता निम्म्यानं कमी झाली. कुणी 50,000ला घेत नाही, ज्या गाईची किंमत लाख रुपये होती त्या गाईला. आणि आता याच्यावरती पर्याय म्हणून आमच्या मागण्या काय आहेत, अगदी साध्या सरळ सोप्या आहेत, की शेतकऱ्याचं गायीवर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं प्रेम कुणाच हिंदुत्ववादी म्हणून घ्या, नाही तर कोणी म्हणून घ्या, त्याचं नाही. कारण की आमच्या मायबापांचं शेतकऱ्याच्या घरात जा, शेतकऱ्याच्या घरात जा तुम्ही, त्या मायमाऊलीचा हात पहा. जर ती उजव्या हाताने घास कापत असेल, चारा कापत असेल, तर तिच्या डाव्या हाताची बोटं तुम्हाला कापलेली दिसतील. अपवाद म्हणून सुद्धा एक शेतकऱ्याची माता भगिनी तुम्हाला अशी दिसणार नाही की जिच्या करंगळीवरती घासाच्या विळ्याचा वार झालेला नाही, जिने स्वतःचं रक्त सांडलेलं नाही त्या गायीसाठी, त्या जनावरांसाठी. प्रश्न एवढाच आहे
की शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या ते पेलवणारं नाही, आत्महत्या करावी लागेल जर भाकड सांभाळावे लागले आणि अनुत्पादक जर्सी गोरे सांभाळावे लागले, तर सरकारनं हे सगळे जमा करून घ्यावेत आणि त्यांच्या पालन पोषणाची व्यवस्था करावी. टॅक्स शेतकरी पण भरतो ना, दररोज आम्ही पण टॅक्स भरतो, सरकारचे पैसे खर्च करण्यात त्यात आमचा हिस्सा आहे ना. त्यामुळे दत्ताभाऊ तुमचा मुद्दा कळला. दत्ताभाऊ तुमचा मुद्दा कळला. तुमचं असं म्हणणं आहे ना, गायींना जगवण्यासाठी सरकार जेवढा जीवाचा आटापिटा करतंय, गायी जगतील, पण हे जगता जगता शेतकरी मरेल. शेतकरी जगला पाहिजे, याची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. मिलिंद भाऊ, शेतकऱ्याच्या जीवाची किंमत आहे की नाही? प्राण्यांच्या जीवाची जेवढी किंमत आहे तेवढी शेतकऱ्याची आहेच ना. या राज्यातली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सांगू का मिलिंद भाऊ? कधीतरी त्यांच्याबद्दल पण हिंदुत्ववाद्यांनी सगळ्यांनी मिळून अश्रू ढाळले पाहिजेत ना. इतके शेतकरी का मरतेत? सगळे कोण आहेत शेतकरी? साहेब आमची पतपेढी आहे, आमच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पतपेढीच्या मार्फत यवतमाळची आत्महत्या केलेली 5 कुटुंब सांभाळले जातात. आम्हाला नाही, आत्महत्या झालेले शेकडो आहेत. त्यांना आकडा सांगा एकूण आत्महत्यांचा, म्हणजे त्यांना कळेल. त्या 5 म्हणजे पट्टी सुद्धा नाही. बरं मिलिंद भाऊ, मला सांगा, भाकड जनावर जगवणं किती अवघड आहे? तुम्ही स्वतः सांभाळता म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मी तोंडावर स्तुती करत नाही. मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. हे बघा, या देशामध्ये आर्थिक सामर्थ्याची कमतरता नाहीये आणि या देशामध्ये पूर्वीच्या काळी गोपालन, गोरक्षण, गोसंवर्धन हे अत्यंत पवित्र कर्तव्य मानलं जात होतं आणि भगवान श्रीकृष्णाची आता बोललं पाहिजे तुम्ही. तर तुम्ही भाकड जनावर सांभाळण्याच्या मुद्द्यावर लोकांना भ्रमित करू नका. साधं सोल्युशन आहे साहेब. या देशामधल्या या सरकारकडे लाखो कोटी रुपये आहेत. भाकड जनावरांच्या पालन पोषणासाठी सरकारने तरतूद केली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीला केली पाहिजे. होत नाहीये मिलिंद भाऊ, मुद्दा तो आहे. कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यायला पैसे नाहीत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत. लाडक्या बहिणीचे पैसे कसे देतात ते कोणाला सांगतायत केली पाहिजे? बडे साहेब, तुम्ही मी करायचं, त्यांनी करायचं का रुपाली ताईंनी करायची ती व्यवस्था सगळी? तुमच्या सरकारला सांगा. पाहिजे ना. जनावरांची कत्तल होता कामा नाही, हे आमचं म्हणणं आहे. आणि जनावरांची कत्तल होणे म्हणून आम्ही शेतकरी मेला तर चालतो का? शेतकरी कसा मरेल? जनावरांची सांगितलं ना कसं म्हणते मी, तुम्ही ऐकलं नाही वाटतं व्यवस्थित. शेतकरी मरेल. भाकड गोशाळेवाले बंद झाले. एकवटे साहेब घेत नाहीत, गोशाळेवाले घेत नाहीत, गोशाळेवाले जास्त झाले जनावर म्हणतायत. संगमनेर तालुक्यात 5,000 गोरे जन्माला येतात दर महिन्याला. घेऊन जा 5,000 गोरे. महाराष्ट्रातल्या तुम्हाला मी गाडी भरून देतो, ट्रक लोड करून देतो गोऱ्यांचा. मिलिंद भाऊ, तुमचा नंबर द्या. तुमचा नंबर द्या. 90 11 83 27 11. गाडी पाठवून द्या, त्यांच्याकडे भरपूर आहेत ते. आणि जर नेले नाहीत तर काय? लाईव्ह सांगा तुम्ही जनतेसमोर या सगळ्या. सगळी जनावर सांभाळली जातील. आणि नेल्यानंतर आमचं त्या गोऱ्यांवरती प्रचंड प्रेम आहे, आमच्या गायीवरती, जनावरती आमचं प्रचंड प्रेम आहे. आम्ही त्यांना बघायला येणार, आम्ही ज्या अवस्थेत देऊ, कसे देऊ, तसे तुम्ही सांभाळले पाहिजे आणि आम्हाला ते जिवंत दिसले पाहिजे. रुपालीताई, हे प्रॅक्टिकल आहे का? म्हणजे हा प्रश्न खरं तर आधी धार्मिक दृष्ट्या आणि ह्या सगळ्या मागण्यांच्या मधून निर्माण एक कायदा आला, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी सुरू झाली. बोला. हे बघा, कृतज्ञता हे एक मूल्य. कोटे साहेब, तुम्ही गावागावातनं गाडी फिरवा, पुणे जिल्ह्यातल्याच तुमच्या जवळच्या. तुम्हाला प्रत्येक गावात शेकडो गोरे मिळतील. हजारो गोरे पुणे जिल्ह्यात दर महिन्याला जन्माला येतात. समजा तुम्ही 10,000 गोरे कोण बैल वापरता? आता काय बोलताय? कुठल्या युगात, अश्मयुगात आहात की काय? ट्रॅक्टर आले सगळीकडे, शेतात बैल वापरत नाही. हे जे गोरे यांची कत्तल होते आणि यांची कत्तल होऊन यांचा मांस खायला लागतो हॉटेलमध्ये. काय प्रॉब्लेम? एक बोटे साहेब फसवणूक करून हो मिलिंद, जर्सी गोरे हे गाढव आहेत ना तुमच्या मतानं? तुमच्या मताने गाढव आहेत ना ते, गाई नाहीत. मग गोवंश नाहीये. हे बघा, एका बाजूला तुम्ही म्हणताय की जर्सी गाय ही गोवंश नाहीये,
बरोबर, मग ते कायद्याच्या असं बाहेर म्हणायचे. आहेत. बरोबर आहे. तुमचंच जर ते गाढव वर्गीय आहे तर गाढवाच्या संरक्षणासाठी तुम्ही कायदा नाही आपल्याकडे. ती शास्त्रीय चर्चा आहे. ती शास्त्रीय चर्चा आहे की जर्सी गायचा घोडा कसा निर्माण करायची, आणि ही धार्मिक चर्चा आहे. मला रुपालीताईंकडे जाऊ द्या आता. ऐकलं तुमचं. रुपालीताई किती कॉन्ट्राडिक्टरी बोलतायत हे, संविधानाने सांगितलेलं पशुपालन ही पॉलिसी. पशुपालन किती कॉन्ट्राडिक्टरी बोलतायत हे. एक तरी बाजू यांची ठाम आहे का? आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या विचार करणार आहात की धार्मिक दृष्ट्या विचार करणार आहात त्या अंगाने बोलूयात. सांगा एकदा कशावर बोलायचं. मी करतो धार्मिक गोष्टी. जरी बसलेल्या शेतकऱ्यांचं जमीन शास्त्रीय दृष्ट्या जर्सी गाय ही गाढव आहे. बरं ठीक आहे. ताई तुम्ही बोला, मी दोघांनाही थांबवतो. झालं आता तुमचं ऐकलं. किंवा धार्मिक भावनेत करून आम्ही शेतकऱ्यांना मरण्यासाठी सोडू शकत नाही. मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या की मिलिंद भाऊ एकटे जे काही सांगतायत की आम्ही सांभाळतोय ते एकतर सदनेत म्हणून सांभाळत असतील, किंवा त्यांना त्यांना ते डोनेशन मिळतात, त्या डोनेशनच्या ह्याच्यातनं सांभाळत असतील. पण डोनेशन ह्याच्यातनं सांभाळलं आणि एक शेतकरी म्हणून सांभाळलं, हा फार मोठा फरक आहे. आणि सरकारमध्ये किंवा प्राणी त्यांच्यापेक्षा आमचा शेतकरी महत्वाचा आहे. मला किती गुरु आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे 7 गायी आहेत, सगळ्या भाकड आहेत. गोशाळेची क्षमता किती आहे तुमच्या? माझ्याकडे 30 गोशाळा आहेत. भोसरीला माझ्या गोशाळेत 2000 जनावर आहेत. इकडं लोणी गडला 350 जनावर आहेत. इकडं जांभूळवाडीला 450 जनावर आहेत. आणि मी नाशिक जिल्ह्यामधली जी वासरं आहेत ती गोळा करून नाशिक जिल्ह्यातल्या पुरुषोत्तम आव्हाड म्हणजे एक तिथले गोशाळा चालक आहेत, त्यांच्या मदतीने 100 वासरं रात्रभर हिंडून छोटी प्रत्येक ठिकाणी 10 वासरं दिलेले आहेत. आणि माझ्याकडनं त्यांना 10,000 रुपये दिले आणि सांगितलं की वासरं सांभाळा आणि चारा खायला लागला की त्याला सोडून द्या. म्हणजे चारा खायला लागला की त्यांना सोडून द्या. शेतकऱ्यांवर सोडून द्या का? सोडून द्या म्हणजे चारा खायला लागल्यानंतर त्यांना इतर जनावरांना सोडून द्या. ठीक आहे. तुम्ही बोला. क्षमता आहे ना ती 1 महिन्यात ओसंडून व्हायला लागेल. घेत नाहीत गोशाळांवाले लोक. आणि तुमच्या गोशाळेत तर 1 दिवसात जनावर जमा करून आम्ही 1 जनावर नवीन ठेवायला राहणार नाही. जेवढी संख्या सांगितली तेवढी. ठीक आहे. लॉजिकल बोलतायत, काहीतरी लॉजिकल बोला. मिलिंद भाऊ थांबा जरा. मनावर घेतलं ते एका दिवसात चित्र पाठवून द्यायला. लक्षात ठेवा. कोणच राज्यकर्ते जरा सांगा तरी, कोण राज्यकर्ते, कुठल्या राज्यकर्त्यांशी तुम्ही बोलताय? कोणाला सांगायचं आता? म्हणलं की गुरुमाता म्हणजे राज्यमाता, आणि तिला राज्यमाता म्हणलं. तिचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस तो जागतो, गाड्या अडवतो, केस बोलतो मुद्द्याचं सोडून. काय सांगतोय तुम्ही बोला. थोडं थांबा. दोघांचाही आवाज मी आता हे करतोय. मिलिंद भाऊचा आवाज थोडा कमी करावा लागतोय, म्यूट करावा लागतोय. हा बोला. एक लक्षात घ्या बडेजी, तुम्हाला आहे ना मिलिंद भाऊ ज्या यांनी सांगतायत त्या कुठल्याही टेक्निकली आणि राज्यकर्त्यांवर जे देतात, तर राज्यकर्ते हे शेतकरी जगण्यासाठीच्याच पॉलिसी तयार करणार. कुठल्या राज्यकर्त्यांना हे सांगणार आहे? राहिला हे म्हणतात बीफ, जे बीफ खातात त्यांचा विषय आहे, पण त्यांच्यासाठी नाही या गोष्टी आहेत. आम्ही बीफ खात नाही ना, पण हे बीफ खात नसताना ज्या परदेशात तुम्ही बीफ खातात तिथं आपली मुलं शिकायला पाठवता, तिथं त्यांना सदन करता. मग बिचारा शेतकऱ्यांना आपण का त्रास द्यायचाय? आज दत्ता ढगे जे सांगतायत की म्हणजे त्यांची येतात ना, त्यांना सांगता येते ना, सोडवता येते ना, जगता येते ना, मरता येते. आणि राज्य सरकार असेल लाखोचा जो पोशिंदा आहे त्यांच्याच बाजूनी राहणार. मिलिंद एकबोटेंसारखे किती जरी काही जरी म्हणले तरी कायद्याने त्यांना चालावं लागणार. ते जे गाड्या अडवतात तर ते बेकायदेशीर असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार. परंतु जे बाकड ज्या गायी जनावरी आहेत त्यांची जी काही सोय लावायची असेल, शेतकऱ्याला सांभाळलं जात नाहीये ती जनावरं. सरकार किती सांभाळणार बाकड? अशी लोक जनावर किती सांभाळणार?
आणि जर यांना वाटतं ना यांनी बीप बंद करण्याचा प्रस्ताव द्यावा मुख्यमंत्र्यांकडं. उगीच काय होतं, तुम्ही काहीतरी कॉन्ट्रोवर्सी बोलणार आणि शेतकऱ्याच्या जीवाला हुरूर लावणार. आता यांनी सांगितलं जर्सी गाईवरनं दुधाचा विषय केला, ते बिचारे दत्ता भाऊ ढगे आत्ताच आत्महत्या करतील. कारण का लोकांमध्ये ते गेल्यावर नाही. भेसळ दुधाविषयी त्याच्यावर तक्रारी होतात. राज्यामध्ये जी काही चांगली गोष्ट चालते त्याच्यामध्ये काही लोक असतात की जे बेकायदेशीर वागतात, बुरट्यापणाने वागतात, चुकीच्या गोष्टी करतात. त्यांना पायबंद घालणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला परत IBN लोकमतला विनंती करते की हे जर्सी गाय चांगलं नाही, हे नाही, याला काहीतरी मेडिकली सायंटिफिक पुरावे पाहिजेत, तर तुम्ही या डिबेट खरं घडून आणल्या पाहिजे. नाही तर उद्या काय होतं, कुणी उठणार आणि सांगणार ही बाई भारतीय नाही, मग तुम्ही काय करणार? ही बाईच नाही, हा बाबाच नाही, हा विदेशी आहे, मग तुम्ही काय करणार आहात? म्हणजे कोण कुणापासून जन्मलंय एवढं कळण्या इतकं तरी आमचं शिक्षण झालेलं आहे. पूर्वी ठीक होतो, आता नाही. आजची पिढी पण हुशार आहे आणि जे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय कशापासून बनतं, हा ठीक आहे, पनीर भेसळ बनतं, आम्ही ऍग्री आहोत. दुधामध्ये पाणी टाकलं जातं, आम्ही ऍग्री आहोत. पण हे जे काय नवीन नवीन अनलॉजिकल दावे केले जातात धार्मिक व भावनिक करण्यासाठी, ते टिकू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या काही त्यांच्या भावनिक न टिकणारे दावे आहेत त्याच्यावर एवढी चर्चा केली, ठीक आहे, आपण लोकांपर्यंत समजण्या इतकी, पण याला कोणताही त्याच्यातला मुद्दा असा आहे, अशा प्रकारच्या अवैज्ञानिक गोष्टींमुळे, अशा प्रकारच्या अफवांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्या गैरसमजातून शेतकऱ्याचं जे 2 पैसे मिळायचे धंदा आहे ना, जोडधंदा, तो धंदा धोक्यात येऊ शकतो. म्हणून मिलिंद भाऊंना हे विचारणं गरजेचं आहे, कुठून आणलं बाबा हे तुम्ही सगळं? संशोधन कुठं संशोधनाला गेला होता तुम्ही? हे सगळं राहुरीमध्ये गेलो होतो म्हणून सांगतात मिलिंद भाऊ. तर राहुरी कृषी विद्यापीठात जाऊन या, विचारा त्यांना तिथे. मला सांगा कोण शास्त्रज्ञ आहेत ते? अहो, त्या शास्त्रज्ञाचं नाव तर सांगा. कुठल्या शास्त्रज्ञ? कोण शास्त्रज्ञ ज्यांनी तुम्हाला सांगितलं की डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली? त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगा मला. अनेक शास्त्रज्ञ. कोण शास्त्रज्ञ? त्याला काय नाव गाव जनसंशोधन केलं, त्याला काय नाव गाव काय असेल की नसेल? हे लोक स्पष्टपणे असं म्हणले हे खरं आहे, परंतु हे आम्ही बोलू शकत नाही, तुम्हीच सांगा त्यांना, असं सांगितलं. तुम्ही सांगा. अरे मग असं कसं संशोधन केलं ते जगाला सांगू शकत नाहीये? तुमच्यासारख्या लोकांना त्यांनी सांगितलं. राहुरी कृषी विद्यापीठात पाठवा ना. तुम्हाला पण नाही म्हटलं का? तुम्ही जाऊन विचारा. मी तर पाठवतो, मला नाव तर सांगा. अहो, मी प्रतिनिधी पाठवतो, कोण आहे ते पाठवतो. सांगा तरी, डुक्कर आणि गाढवापासून जर्सी गाय बनली हे सांगणारा कोण ज्ञानी होता? तो ज्ञानी कोण आहे सांगा म्हणलं महाराष्ट्राला. एक तासात पोहोचेल तिथं, मला सांगा नाव, मी जातो लगेच. मी कशाला नाव जा ना उद्या. कुठे जा? साहेब ऐका, तुम्ही काय काय दावे करताय? नपुसकता येते जर्सी गाईचं दूध पिलं नाही. आज सगळ्यात जास्त दूध तर जर्सी गाईंपासून मिळतंय. अफवा का पसरवताय लोकांमध्ये तुम्ही? देशी गाईला विदेशी सांडाचं दूध द्यायचं नाही. अहो, कसल्या गंभीर गोष्ट तुम्हाला काय माहिती आहे? मला टिंगल कराल, मला नावं ठेवाल, पण टिंगलीचा विषय नाही, तुम्ही गंभीर मुद्दा मांडलाय. समाजाला वाचवायचं असेल तर सत्य जाणून घेतलं पाहिजे. म्हणाले होते गाईबद्दल तुम्हाला माहितच असेल ना, मी सांगायची गरज नाही तुम्हाला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशी जर तुमची ओळख असेल तर हिंदुत्ववाद्यांचे आराध्य सावरकर गाईबद्दल तुम्हाला माहितीच असेल, मी सांगायला पाहिजे तुम्हाला ते? आता काय सांगायला पाहिजे? आता सावरकर हिंदू जाऊ द्या, सावरकर आल्यानंतर पुन्हा अजून तो विषय हे होतो. डायवर्ट नको, विषय डायवर्ट नको. पण एक आहे मी सगळ्या पाहुण्यांना वेळ संपलाय, पण एक मुद्दा आहे. कुठलंही वक्तव्य करताना त्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण होऊ नये, अफवा पसरवू नयेत, याची काळजी घ्यायला हवी. ज्या प्रकारचे दावे आज मिलिंद एकबोटे यांनी केलेले आहेत त्याचं प्रमाण त्यांना द्यावं लागेल. ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालं काही सांगावं लागेल. उगाच मला कोणीतरी सांगितलं IQ गोष्टीवरती चालणार नाही इथं.
म्हणजे मग मी वाट पाहतोय, मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा. तुम्ही तर आता कार्यक्रमात सांगितलेलं नाहीये, कोणी सांगितलं ते. माफी मागणार का? माफी मागणार का? माफी मागताय का? माफी कशाची मागायची? काय तुम्ही अफवा पसरवणारं वक्तव्य केलं? माफी मागायला नाही. मी जे बोललेलं सत्य बोललेलं आहे. माझ्यावर तुम्ही केस करू शकता. नाही, आम्हाला नाही केस करायची. मार्गदर्शन केलेलं आहे. बोलू द्या, बोलू द्या. कोर्ट आम्हाला वेड्यात काढेल ना. तुम्ही काय घेऊन आला ते म्हणे गाय, डुक्कर आणि गाढवापासून गाय, जर्सी गाय तयार करून आम्ही कोर्टाकडे गेलो म्हणलं तर तुम्ही माझी टिंगल केली तर तुम्ही अज्ञानी आहात. बडे साहेब, तुम्हाला याच्यातलं काही ज्ञान नाहीये म्हणून तुम्ही मला असं टिंगली. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि आशा करूया की शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे, इथल्या शेतकऱ्यांना आज गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नंतर ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय ना, तो यातून ऍड्रेस झाला पाहिजे, त्याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. शेतकऱ्याला स्वतःचं जगणं अवघड झालंय आणि भाकड गाई जगवणं हे त्याच्यासाठी किती मोठं ओझं झालंय हे सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल मनापासून आभार. थेट मुद्द्यावर या कार्यक्रमात आपण इथे थांबतो. धन्यवाद.